जय महाराष्ट्र. मी ज्योती फनसे. आपला 12वी नंतर काय या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. 12वीची परीक्षा झाली आहे, रिझल्ट्स देखील लागलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपल्याला पुढे काय करायचंय, पण ज्यांना ठरवता येत नाही, ज्यांचा गोंधळ उडतोय, अशांसाठी जय महाराष्ट्र हा खास कार्यक्रम घेऊन आलेला आहे. आपल्यासोबत तज्ज्ञांची टीम देखील आहे. तुम्हाला 12वी नंतर काय करायचं या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट आमच्या 1800-103-3043 या क्रमांकावर फोन करू शकता आणि आपल्या तज्ज्ञांना प्रश्न विचारू शकता. आज तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रमा बगानी, ज्या जे हॉस्पिटलचे असिस्टंट प्रोफेसर आहेत, आणि डॉक्टर गौतम गवळी, जे मुंबई विद्यापीठाचे करिअर मार्गदर्शक आहेत. आपल्या दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर 12वीची परीक्षा संपलेली आहे, रिझल्ट्स देखील लागलेले आहेत. करिअर निवडताना विद्यार्थ्यांचा फार गोंधळ उडतोय. त्यावेळी करिअर विद्यार्थ्यांनी 12वी नंतरचं कसं निवडायचं हे मी तुम्हाला विचार. प्रमा मॅम, की 12वी नंतरचं करिअर जे आहे विद्यार्थ्यांना निवडताना फार गोंधळ उडतो, मग अशा वेळी त्यांनी करिअरची निवड कशी करायची? सर्वात आधी हे महत्त्वाचं आहे की मुलाचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. इंटरेस्ट तुम्हाला एकदा कळालं की तर हे ठरायचं की कॉमर्स सायन्स काय केलं आहे, त्याच्यावर नीट दिलं की नाही, आणि मग PCM PCB हे सगळं एक फ्लो चार्ट म्हणून आपण आपल्यासाठी तयारी करू शकतो. आणि ह्याच्यावर काही प्रश्न असले तर मग करिअर गायडन्स तुमच्या शो सारखं आणखी शो असतात, आणखी काही मार्ग आहे नेटवरून, हे सगळं आपण ते पाहायचं. नक्कीच. मला गौतम सरांना देखील हाच प्रश्न विचारायचा आहे की 12वी नंतरच करिअर निवडताना मुलांचा बराचसा गोंधळ उडतो की बाबा कशात जायचंय, काय करायचंय, मग अशा वेळी तुम्ही एक करिअर मार्गदर्शक म्हणून त्यांना काय द्या? असं आहे की जेव्हा 10वी आणि 12वी हे दोन्ही शिक्षण क्षेत्रामधले एक फार महत्त्वाचे आयुष्यातील पैलू आहेत. त्यांना आमच्या करिअर गायडन्स अँड काउन्सिलिंगच्या भाषेमध्ये त्यांना डेल्टा क्लास म्हटलं जातं, की याच्यानंतर बदल घडत राहतात. एक लाईफ शेपिंग इव्हेंट ज्या अर्थानं आपण 10th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डकडे पाहत असतो. आणि यानंतर 10th नंतर काय किंवा 12वी नंतर काय हे प्रश्न पालकांबरोबरच उमेदवारालाही पडलेले असतात, विद्यार्थ्यांनाही पडलेले असतात. आणि अशा वेळेस सर्वप्रथम त्यांना एक करायचं असतं की आपल्या पालकांची एक कर्तव्य असं आहे की आपल्या पाल्यांचं एक मानसशास्त्रीय मूल्यांकन करणं आवश्यक आहे. हे मूल्यांकन करत असताना त्याला 9वीपासून 10वीला आला तरी किंवा 11वी 12वी ज्या शिक्षण लेवलमध्ये तो असेल तेव्हा त्याचं ॲप्टिट्यूड टेस्ट करणं, पर्सनॅलिटी टेस्ट करणं, त्याचे इंटरेस्ट पाहणं, त्याची बुद्धिमत्ता पाहणं, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून त्याची एक स्वतःची स्वकल्पना बनत असते. आणि सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे, आपण फोन घेऊयात. आपल्याला बीडहून कुलदीप तोरचा फोन आहे. कुलदीप, विचारा, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो, बोला, तुमचा प्रश्न विचारा. मला 12वीला 85% टक्के पडले. बरं. आणि CETला 130. बरं. 12वीला आपल्याला 85% कोणत्या स्ट्रीम मधून मिळालेत? आर्ट्स, सायन्स, कॉमर्स? सायन्स. तुमचा प्रश्न काय आहे? की मी कशात ऍडमिशन घ्यावं, म्हणजे कम्प्युटर करू वाटते, पण सिव्हिल करावं का मॅथमॅटिकल? नक्कीच. मला प्रमा मॅमना विचारायला आवडेल ह्याच्या प्रश्नाचं उत्तर द्या की त्यांना 85% मिळालेले आहेत, CET मध्ये 130 मिळाले, त्यांना पुढे सिव्हिल करायचं की कॉम्प्युटर? प्रश्न आहे. आधी तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे तरी तुम्ही पाहून बघा, आणि तुमच्या सिनियर्सची, तुमच्या पॅरेंट्सची, टीचर्स आहेत, हे सर्वांची बोलून बघा आधी, आणि मग इंटरेस्ट जे आहे त्याच्यात तुम्ही पुढे पाहू शकतात. कम्प्युटर्समध्ये खूपच कोर्सेस आता आपल्याकडे अवेलेबल आहे. कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर सायन्स नंतर BCA आहे, ते करू शकता तुम्ही. आणि BCA नंतर तुम्ही कम्प्युटर्समध्ये C++, डिझायनिंग, हे सगळं कोर्सेस कम्प्युटरमध्ये आहे. आणि तसंच सिव्हिलमध्ये पण सिव्हिल एक्झाम्स आहे, ते तुम्ही कोणत्याही क्षेत्र घेतलं यापुढे, म्हणजे इंजिनिअरिंग घेतलं, तुम्ही मेडिसिन घेतलं, काहीच घेतलं, त्याचं पुढे BSc घेतलं, त्याच्या पुढे तुम्ही सिव्हिलची तयारी करू शकता. आणि सिव्हिलची तयारी केल्यानंतर तुम्ही ते UPSCचे एक्झाम आहे, हे सगळे एक्झाम्स आहे, आणि तुम्ही ते देऊन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकतात. पण सर्वात आधी तुम्ही तुमचा इंटरेस्ट काय आहे हे बघून, कारण तुमचे मार्क्स खूपच छान आहे आणि या मार्क्सवर तुम्हाला खूपच स्कोप आहे. नक्कीच. मुंबईहून पूजा देवमान यांचा फोन आहे आपल्याला. पूजा, तुमचा काय प्रश्न आहे थेट विचारा. हॅलो, तुमचा प्रश्न विचारा पूजा.
अच्छा, मी पूजा बोलते मुंबईवरून. बोला. माझ्या मुलीने आत्ताच 12वी पास केलेले आहे, 70% केलेले आहेत. हं. तिला पुढे म्हणजे सायन्स मध्ये झालेलं आहे, बरं. तर मेकॅट्रॉनिक्स मध्ये हं. तिचा कल आहे. तर काय सांगू शकाल, मेकॅट्रॉनिक्स कसं आहे? नक्कीच. गौतम सर या प्रश्नाचं उत्तर देईल. नाही, असं आहे की याला आजची स्थिती अशी आहे की विश्वाच्या जगतामध्ये टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही ऑक्युपेशन्स आहेत, जे काही फील्ड आहेत, त्याच्यामध्ये जाण्याचा ओढ जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना दिसतो. आणि अशा वेळेस तुम्ही कॉम्प्युटर घेतलं आहे काय किंवा मेकॅनिकल किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटेशन जे काही टेक्निकल कोर्सेस आहेत इंजिनिअरिंगमध्ये, त्याच्यामध्ये एकदा तुम्ही त्या कोर्समध्ये आल्यानंतर तो कोर्स कंप्लीट केला, बॅचलरची डिग्री घेतल्यानंतर आपण त्या पुढे PG करू शकतो किंवा आपली जर इंटरेस्ट आणि जसं मॅडम प्रेमानं सांगितलं त्याप्रमाणे आपण त्यांचा ॲप्टिट्यूडही पाहायला पाहिजे, त्यांचं पर्सनॅलिटी फॅक्टर पाहून त्याच्यानंतर आपण पुढे, कारण कुठल्याही लेवलला ते करता येतं, इंजिनिअरिंगच्या कुठल्याही लेवलला आपल्याला ते करता येतं. जेव्हा तुम्ही मेकॅनिकलमध्ये जाल किंवा मेकॅनिकल रिलेटेड जे काही फील्ड आहेत पुढे ते PG केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाता येईल. आणि आजची परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये आपण सर्वात तरुण देश म्हणून, थोड्या दिवसात आपण सर्वात तरुण देश म्हणून आपण पुढे येत आहोत आणि पूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे लागलं आहे की आपण एक मनुष्यबळ, आपण पूर्ण भारतालाच नव्हे तर पूर्ण जगाला आपण हे मनुष्यबळ देणार आहोत. आणि त्यासाठी लागणारं मनुष्यबळ जे आहे ते आपल्या देशामध्येही निर्माण झालं पाहिजे आणि देशाच्या बाहेर लागणारं मनुष्यबळसुद्धा आपल्याला निर्माण करावं लागेल, जेणेकरून आपल्यामध्ये जितकं शक्य असेल तितकं रोजगार योग्यता आपल्या उमेदवारांमध्ये, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यावी, या तसं आपल्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक. नक्कीच. नाशिकहून कल्पना देशमुख यांचा फोन आहे आपल्याला. कल्पना, विचारा तुमचा काय प्रश्न आहे. हॅलो. विचारा तुमचा काय प्रश्न आहे. हां, माझी मुलगी आता 12वीला, तिला 65% पडले कॉमर्स साईड. बरं. तर ती पुढे काय करू शकते? म्हणजे CA CPT देते ती आता, पण समजा ते सक्सेस नाही झालं तर ती काय करू शकते? मला वाटतं गौतम सरांनी या प्रश्नाचं उत्तर नाही, द्यावं. असं आहे की तुमची मुलगी 12वी पास झालेली आहे आणि पर्सेंटेज हा काही फार महत्त्वाचा क्रायटेरिया नाही आहे. कॉमर्समध्ये अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयामध्ये कॉमर्सशी संबंधित वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये बरेचसे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये बिझनेस मॅनेजमेंटपासून, मॅनेजमेंट स्टडीजपासून, मास मीडिया, असे अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे कॉमर्स रिलेटेड जे ऑक्युपेशन्स आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपल्याला एक विनंती करावी वाटते सर्वच पालकांना त्या निमित्तानं, की आपल्या मुलांचं मानसशास्त्रीय मूल्यांकन करा आणि पर्सनॅलिटी गोष्टी लक्षात घेऊन त्याचे पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व विकास, त्याचं व्यक्तिगत घटक हे लक्षात घेऊन आपण जर त्याला कॉमर्समध्येही वेगळ्या क्षेत्रामध्ये कुठे ते सक्सेस होऊ शकतील ते आपल्याला सहजरित्या समजेल. नाही, खरं तर किती पर्सेंटेज मिळालेले आहेत किंवा यापेक्षाही महत्त्वाचं आहे की आपल्या मुलाचा कल कुठल्या बाजूला आहे, त्याला काय आवडतं, त्या हिशोबाने जर करिअर निवडलं तर ते जास्त त्याच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. आपल्यासोबत अक्षय कस्तुरे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचा प्रश्न काय आहे. अक्षय, विचारा तुमचा काय प्रश्न आहे. हॅलो मॅम, माझी सिस्टर आहे हं. आणि तिला आता 12thला 60% पडलेले आहेत बरं. आणि तिला आता पुढे काय करायचं काय नाही, तिनं तेवढं विचारते. 60% त्यांना कोणत्या फील्डमधून, स्ट्रीममधून मिळालेले आहेत? कॉमर्स, सायन्स की आर्ट्स? बायोलॉजी मध्ये. बरं, सायन्समधून. नक्कीच. प्रेमा मॅम, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं अशी माझी इच्छा. हार्दिक अभिनंदन. 60% मार्क्स मिळाले ते खूपच चांगले आहे आणि तिला स्कोप खूप आहे. आता तसं नाही की बायो घेतलं तर मग MBBS किंवा BDS ह्याच करायचं आहे. ती BSCमध्ये आत्ता खूपच संधी आहे आणि खूपच कोर्स वाढले आहे. BSc बायोटेक्नॉलॉजीपासून BSc मायक्रोबायोलॉजी, BSc नर्सिंग, BSc न्यूट्रिशन, BSc योगिक सायन्सेस, हे सगळं कोर्सेस आता BScमध्ये अवेलेबल आहे आणि BSc करून पुढे ती MSc पण करू शकते. आणि हे सगळे जे कोर्स अवेलेबल आहे ह्यांचे काय फायदा आहे की फक्त तिला जॉब करायची गरज नाही आहे. ती स्वतःचं इंडिव्हिज्युअल बेसिसवर हे सगळं बिझनेस म्हणून करू शकते. म्हणजे ती डायटिशियन स्वतःचं घरीतून ते कोर्साचे पुढे संधी आहे. तर मग खूपच कोर्स आहे. हे नाही आवडलं तर मग
हॉटेल मॅनेजमेंट आहे. सायन्स स्टुडंट्सना आपल्याकडे खूपच स्कोप असतात. लॉ आहे, हे सगळं पण आधी बघून घ्या. तिला मी जसं आधी पण म्हटलं होतं, बघून घ्या तिचं इंटरेस्ट कशात आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही कोर्स सिलेक्ट करू शकता. नक्कीच आपल्याला आणखीही फोन येत आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.